हां माझं जयश्री बळवंत देवके. मी कळव्यामध्येच राहते, पण आम्हाला माहिती नव्हतं डॉक्टर इथे आहेत ते. तर आम्हाला सांगितलं कोणीतरी असे डॉक्टर आहेत धोने म्हणून. मग आम्ही शोधत आलो, तर आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी तपासलं सगळं व्यवस्थित. मला गुडघ्यामध्ये इंजेक्शन मारलं, समजलं पण नाही इंजेक्शन मारलं, आणि मला एवढा आराम पडला ना, मी खरंच खूप खूप बरं वाटलं मला. आणि त्यांनी एक्सरसाइज सांगितली, ती मी एक्सरसाइज करते रोज. आणि उठून बसून अशी बेडवरती बसते, उभी राहते खाली, तर असे 70-72 मारते, आणि मला खूप फरक पडला आहे त्याच्यापासून. पहिले खाली बसत नव्हत्या तुम्ही, खाली बसायलाच येत नव्हतं, गुडघा दुखत होता एकदम जास्त माझा. आता तुम्ही खाली पण बसू आता खाली शकता. बसू शकते मी. आणि मला डॉक्टरनी सांगितलं, त्या दिवशी खाली बसायलाच लावलं त्यांनी, डॉक्टरनी. हो, आणि बसले ना खाली, मी घरी जाऊन खुश झाले एकदम, की मला डॉक्टरनी खाली बसवलं आणि योगा शिकवला म्हणलं. बरं, तुमचा व्यायाम दाखवा. तुम्ही व्यायाम करता ना, हां. तिकडे पाय करा आणि दाखवा. इकडे? तिकडे पाय करा. हां असं ना. हो. हां हां बसा. आता पाय लांब करा, सरळ सरळ करा. हां, दोन्ही पाय जवळ घ्या, लांब करा, जवळ घ्या, लांब करा. याने आराम पडतो. आराम. हां, याच्या अगोदर तुम्ही ज्या डॉक्टरांकडे दिलं हां, होतं, हां. ते सर्वांनी ऑपरेशन सांगितलं होतं. हो, ऑपरेशन. सर्वांनी कुठल्या डॉक्टरकडे नाही गेली. तर सगळे बोलाले कसे ऑपरेशन झालं, तुम्ही ऑपरेशन करा. आपले हे डॉक्टर कुठले, वैद्य डॉक्टर हां. विसरले. हां, काय त्या म्हणलं? डॉक्टरकडे गेलेले 2-3 वेळा, ते म्हणाले ऑपरेशन करा म्हणून, पण ते आम्ही नाही केलं. हो ना, पण 2-3 वेळा त्यांनी फक्त औषधं दिले हो, औषधं आणि दिली, सांगितलं की गोळ्या. ऑपरेशन करा. ऑपरेशन करा म्हणून. बरोबर आहे. नेहमी बोलायचे. मग आता तुमचा जीव वाचला, नाही. ऑपरेशन पासून वाचला की नाही? जोपर्यंत मी आहो तोपर्यंत हो, ऑपरेशन हो, होणार हो, नाही हो, तुमचं. हो. त्याच्यामुळे मला एवढा आनंद झाला, मी देव मानते डॉक्टर. ठीक आहे. आणि हो, आणि दुसरी गोष्ट असं आहे, हा व्हिडिओ आम्ही लोकांना दाखवला तर हां. चालेल ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? अरे नाही डॉक्टर. हां नाही हां तुम्ही दाखवा. असं हां काय. हां. हो. म्हणजे कसं आहे की लोकांना जागृती होईल ना. अहो, कसं आहे, म्हातारपणामध्ये लोकांना त्रास होतो, आणि मग 75 वय मग माझं. हां, मग तेच तर म्हणून राहिलो ना. हो. तर आता या वयामध्ये जर प्रॉब्लेम आला तर भयंकर खराब ना. हो. आणि मी कोणाकोणाला सांगते.